बाई तोरो भारी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. नारळाच्या वाडीला आमराईची गजोडी वसे तिथे माझं गाव वल्हव तू होडी. नारळाच्या वाडीला आमराईची गजोडी वसे तिथे माझं गाव वल्हव तू होडी. सह्याद्रीच्या कुशीत सागराच्या मिठीत वसली रत्नागिरी गात निसर्गाचं गीत. सह्याद्रीच्या कुशीत सागराच्या मिठीत वसली रत्नागिरी गात निसर्गाचं गीत. रसिक श्रोते हो, नमस्कार. मी आहे तुमच्यासोबत वंदना मुसळे आणि मी आहे सोनाली सावंत. आणि आपण ऐकत आहात एक खास कार्यक्रम निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. रत्नागिरी, निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा सुरेल संगम. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात वसलेला रत्नागिरी जिल्हा हा निसर्ग सौंदर्याचा एक अद्भुत खजिना. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान वसलेली ही चिंचोळी पट्टी म्हणजे परशुराम भूमी. डोंगर, दऱ्या आणि समुद्र यांच्या सोबतीने सजलेला हा प्रदेश. मंडणगड ते राजापूर प्रत्येक तालुका आपली वेगळी ओळख जपत उभा आहे. आणि या सगळ्यांचा केंद्रबिंदू म्हणजे रत्नागिरी. अशाच या रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी शहराजवळ वसलेलं एक सुंदर गाव म्हणजे कर्ला. कर्ला गाव म्हणजे निसर्गाशी एकरूप झालेलं जीवन. इथल्या मातीचा सुगंध आणि सुशेगात जीवनशैली माणसाला नकळतपणे शांततेकडे घेऊन जाते. इथली कांदळवन सफारी हा पर्यटकांसाठी एक खास अनुभव ठरतो. निसर्गाच्या कुशीतून शांतपणे फिरणारी होडी, सभोवताली हिरवागार परिसर आणि सूर्यास्त ते चंद्रोदय असा हा प्रवास मनात कायमचा ठसा उमटवतो. हे कर्ले गाव आमचं भाट्याच्या खाडीवर वसलेलं आहे. हे काजई नदी जी आंबाखाडात उगम पावते ती समुद्राला मिळते, ती भाट्याची खाडी. आमच्या समोरचं भाटे गाव आहे आणि खाडीच्या ह्या दुसऱ्या बाजूला आमचं कर्ले गाव आहे. अतिशय सुंदर निसर्गसंपन्न असं हे गाव. या इथून आम्ही बोटिंगची व्यवस्था करतो. तर या भाटी खाडीमध्ये अनेक प्रकारचे मँग्रोव्ज म्हणजे खारफुटी वनस्पती आहेत. जवळपास 12-13 प्रकारच्या जातीच्या वनस्पती मँग्रोव्जमधल्या इथे आहेत. मँग्रोव्हचा अभ्यास करण्यासाठी किंवा पर्यटन म्हणून अशा दृष्टीने ह्या भाटेखाडीत फिरणं हे अतिशय आनंददायक अनुभव असतो. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे पक्षी आपल्याला बघायला मिळतात, विविध प्रकारचे मासे जे खाडीमध्ये असतात ते बघायला मिळतात, किंवा ते जेव्हा उड्या मारतात पाण्यातून ते बघण्याचा आनंद एक वेगळा असतो. खाडीच्या काठाला जुळे गाव आहे, तिथे एक छानसं दत्त मंदिर आहे. आणि कोकणात, पूर्ण कोकणात एकमेव अशा चालू असलेल्या या चुन्याच्या भट्ट्या त्याही जुळे गावात बघायला मिळतात. धनंजय किरणचं मूळ गाव हे जुळे गाव आहे. तसंच तिथून पुढे गेलं की चिंचखरी गाव आहे, तिथे एक 10 मिनिटं आपण एक वॉक केला म्हणजे तो एक छानसा नेचर ट्रेलच असतो. अनेक प्रकारचे पक्षी, अगदी धनेश पक्षी, हॉर्नबिल सारखे पक्षी जे बघायला मिळतात. आणि तिथे पुढे जे चिंचखरीचं दत्त मंदिर आहे ते आपल्याला या जलसफरीमधून जाताना बघायला मिळतं. अतिशय छान असं दत्त मंदिर, जिथे तुम्हाला अतिशय चांगला आध्यात्मिक अनुभव येतो असं ते आहे. श्रोते हो, कर्ले गावाच्या आजूबाजूच्या परिसराविषयी बोलताना संजीव लिमये म्हणतात,
त्याचप्रमाणे कर्ले गावामध्ये एक लक्ष्मी केशव मंदिर आहे. म्हणजे आता जे मंदिर जीर्णोद्धार झालेलं असलं तरी ते खूप 200-300 वर्षापूर्वीचं मंदिर तिथे आहे आणि तिथे ती लक्ष्मी केशवाची मूर्ती आहे. बाजूला श्रीकृष्ण पिंगाक्षय असं छानसं गणपतीचं मंदिर आहे. तसंच कर्ले गावाकडून जुवे गावाकडे जो मागच्या बाजूने रस्ता जातो ते पावसाळ्याच्या काळात एक छानसा धबधबा तिथे बघायला मिळतो. जेव्हा पाऊस पूर्ण जोरात सुरू झालेला असतो तेव्हा तो धबधबाचा नजारा बघणं एक आनंददायक अनुभव असतो. त्याचप्रमाणे कर्ल्याच्या मागच्या बाजूने आपण जुवे गावापर्यंत पोहोचतो तेव्हा रस्त्याच्या बाजूने जाताना सुद्धा अनेक प्रकारचे मँग्रोव्ज आपल्याला बघायला मिळतात. अनेक प्रकारच्या खरपुटी वनस्पती बघायला मिळतात. अनेक प्रकारचे पक्षी जाताना त्या रस्त्यावरून बघायला मिळतात. जसं खाडीतून जाताना आपण बघतो तसंच या भागातून जातानाही आपल्याला विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. सी ऑटर्स म्हणजे उदमांजर किंवा गावठी भाषेत ज्याला हुद असं म्हणतात, तेही प्राणी या खाडीमध्ये किंवा ह्या जुवे गावात रस्त्यावरून जाताना कधी कधी आपल्याला नजरेस पडतात. फार क्वचित पडतात पण तेही बघायला मिळतात. खाडीतून जाताना कोल्ह्यासारखे प्राणीही आपल्याला मधल्या बेटांवर बघायला मिळतात. खरंच संजीव लिमये यांनी सांगितल्याप्रमाणे कर्ला गावासारखी ठिकाणं आपल्याला केवळ पर्यटनाचा आनंद देत नाहीत तर निसर्गाशी नातं जपण्याची जाणीवही करून देतात. इथली शांतता, इथलं साधं जीवन आणि निसर्गाशी असलेलं नातं अनुभवताना मन नकळतपणे म्हणतं, हीच खरी कोकणची साध. याच गावात आहे एक जुना वैशिष्ट्यपूर्ण असा व्यवसाय. त्याविषयी बोलताना संजीव लिमये म्हणतात, कर्ले गाव मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भाट्याच्या खाडीला लागून आहे आणि इथे मच्छीमारी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे इथे मोठमोठ्या फिशिंग लॉन्चेस ज्याला म्हणतात किंवा ट्रॉलर्स म्हणतात, अशा पद्धतीच्या लॉन्चेस इथे बांधल्या जात असतात किंवा अजूनही बांधल्या जातात. लाकडी किंवा फायबर अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते बांधल्या जातात. याच्यामध्ये सुतार समाजाचं खूप मोठं योगदान आहे. आडिवरे येथून इथे स्थायिक झालेले नांदगावकर असतील किंवा इतर काही असतील, जसं संगमेश्वरला प्रसिद्ध ठिकाण आहे लॉन्चेस बांधण्याचं, तसंच कर्ले गावातही अशा फिशिंग लॉन्चेस बांधल्या जायच्या आणि ह्या अनेक प्रकारच्या लॉन्चेस अजूनही खाडीवर कार्यरत आहेत किंवा समुद्रात जात आहेत. किंवा फिश कॅनिंग फॅक्टरी आमच्या कर्ले गावात आहे. दुसरं सांगायचं म्हणजे पूर्ण भारतातली मच्छीमार सहकारी सोसायटी ही कर्ले गावात पहिल्यांदा स्थापन झालेली आहे, जी सुमारे 110-115 वर्षाची आहे. हे कर्ले गावाचं वैशिष्ट्य आहे. खरंच हा एक आगळा वेगळा असा व्यवसाय आहे. असेच व्यवसाय कोकणामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतात, जे इथल्या मातीशी जोडलेले असतात. असेच अनेक व्यवसाय इथल्या स्थानिक महिलाही करत असतात. श्रोतेहो, पर्यटकांना पर्यटनाबरोबरच इथल्या खाद्यसंस्कृतीचीही विशेष भुरळ पडते. विशेष करून इथली खासियत म्हणजेच उकडीचे मोदक. याविषयीच बोलताना जयश्री लिमये म्हणतात, कोकणात आल्यानंतर लोकांना इथले खाद्यपदार्थ खुणावत असतात. विशेषतः उकडीच्या मोदकांची खास फरमाईश केली जाते. उकडीचे मोदक उत्तम करणाऱ्या गृहिणींना सुगरण समजलं जातं. आमच्या गावात येणाऱ्या पर्यटकांचीही उकडीच्या मोदकांची विशेष मागणी असते. यामुळे आमच्या गावातल्या गृहिणींच्या हातालाही काम मिळतं. इथे येणारे पर्यटक जितके या गावाच्या प्रेमात पडतात तितकेच या उकडीच्या मोदकांच्याही प्रेमात पडतात. रत्नागिरी म्हणजे इतिहासाची जिवंत साक्ष. रत्नदुर्ग, जयगड आणि सुवर्णदुर्ग हे किल्ले आजही आपल्या गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देतात. तसंच कर्ले गावापासून अनेक ठिकाणं जवळची आहेत. बाय रोड आपण गेलो तर तिथे भाटे गाव छान असं बघायला मिळतं. भाटेचं बीच तर सुप्रसिद्ध आहेच. त्याच्या एका टोकाला असलेलं झरीविनायक मंदिर, ज्याचाही आता अलीकडे जीर्णोद्धार झाला आहे, तोही अतिशय सुंदर ठिकाण आहे ते. त्याचप्रमाणे भाटे गावात अतिशय जुने प्रख्यात आरमारी सरदार ज्यांना म्हणता येईल, शिवाजी महाराजांच्या आरमारात ज्यांनी महत्त्वाच्या पदांवर कामं केली, असे मायनाक भंडारी उर्फ मायनाक भाटकर आणि त्यांचा पुतण्या हरजी भाटकर यांचंही स्मृतीस्थळ तिथे आहे. की ज्या मायनाक भाटकरांनी खांदेरी बेटावर एकाच वेळेला इंग्रज आणि सिद्धी यांच्याशी लढाई करून त्याच वेळेला किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं, ज्यामुळे आणि दोन्ही इंग्रज आणि सिद्धी यांना हरवलं, ज्यामुळे खुश होऊन शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हातातलं कडं त्यांना दिलं. असे खूप मोठं काम ज्या माणसांनी केलं ते भाटेगावचे मायनाक भाटकर यांचं स्मृतीस्थळ तिथे बघायला मिळतं. श्रोतेहो, कर्ले गावासोबतच रत्नागिरी शहरातल्या अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत. याविषयी सांगताना संजीव लिमये म्हणतात, त्याचप्रमाणे भाटे गावाप्रमाणेच कर्ले गावापासून रत्नागिरी शहरातील जे इतर ठिकाणं आहेत, म्हणजे लोकमान्य टिळक जन्मभूमी किंवा थिवा पॅलेस
थिबा पॉईंट मी जो जिजामाता उद्यान म्हणून ओळखला जातो आणि संभाजी महाराजांचा सुंदरसा पुतळा तिथे आपण स्थापित झालेला आहे, ते अतिशय सुंदर ठिकाण बघायला मिळतं. त्याचप्रमाणे पतितपावन मंदिर, जे पूर्ण भारतात पहिल्यांदाच सर्व जाती धर्माच्या लोकांना खुलं असं मंदिर सावरकरांच्या प्रेरणेने श्री भागवतजी शेटकीर यांनी बांधून पूर्ण केलं. ते पतितपावन मंदिर, जिथे सहभोजन सावरकरांच्या प्रेरणेने झाली, ते विठ्ठल मंदिर, अशी अनेक ऐतिहासिक ठिकाणं या भागातून जवळच असल्यामुळे ती तुम्हाला बघायला मिळतात. आणि असं हे सुंदर कर्ले गाव हे तुमच्या स्वागतासाठी नेहमीच सिद्ध असणार आहे. या गावाचा आनंद घेण्यासाठी आणि या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही केव्हाही इथे येऊ शकता. याच भूमीत लोकमान्य टिळकांचा जन्म झाला, ज्यांनी स्वराज्याचा मंत्र दिला. तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी समाजजागृतीचं कार्य करत या भूमीशी आपलं नातं दृढ केलं. रत्नागिरीचे समुद्रकिनारे पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतात. गणपतीपुळे, आरेवारे आणि गुहागर हे किनारे केवळ पर्यटन स्थळ नाही आहेत, तर निसर्गाने रंगवलेलं जणू जिवंत चित्र. लाल माती, हिरवीगार झाडी आणि निळाशार समुद्र यांचा मिलाप मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातो. रत्नागिरीचा आत्मा आहे शेती आणि मासेमारी. त्यासोबतच इथला जगप्रसिद्ध हापूस आंबा, काजू, नारळ आणि कोकम ही इथली वेगळी ओळख. हापूस आंबा म्हणजे केवळ फळ नाही, तर समस्त रत्नागिरीचा अभिमान आहे. रत्नागिरीची संस्कृती म्हणजे परंपरेचा साज. गणेशोत्सव, होळी आणि शिमगा हे सण इथल्या जीवनात अनेक रंग भरतात. लोककला, भजन, कीर्तन आणि देवाची पालखी हे सगळं इथल्या संस्कृतीचं जिवंत रूप आहे. आणि या संस्कृतीची जपणूक करतायत याच गावातल्या लिमयेवाडी भगिनी भजन मंडळाच्या या महिला. देव वक्रतुंड देव लंबोदर, देव वक्रतुंड देव लंबोदर, त्रैलोक्य सुंदर रूप याचे, त्रैलोक्य सुंदर रूप याचे, रूप याचे
ही केवळ भूमी नाही, ही एक अनुभूती आहे. रत्नागिरी, प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती. निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली ही भूमी आपल्याला पुन्हा पुन्हा बोलावते. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, सकाळ झाली ग, ऊन पडल अंगणी, सागराची गाज आली माझ्या कानी. सकाळ झाली ग, ऊन पडल अंगणी, सागराची गाज आली माझ्या कानी. डोंगराच्या कुशीला वाडी हिरवी दिसते, रत्नागिरी नगरी ग, मन तिथंच रमते. डोंगराच्या कुशीला वाडी हिरवी दिसते, रत्नागिरी नगरी ग, मन तिथंच रमते. रसिक श्रोते हो, पुन्हा भेटूया अशाच एका नव्या प्रवासात, ज्याचं नाव आहे निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. आजच्या कार्यक्रमापुरता मी रेडिओ सखी वंदना मुसळे आणि मी सोनाली सावंत. आम्ही आपला निरोप घेतो. नमस्कार. कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाय तो रो भारी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही मला